एकादशी आणि वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस या निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराबाहेर परंपरेप्रमाणे गाई वासराची पूजा करण्यात आली। गाय आणि वासरू याची महिलांनी तसेच वारकरी भक्तांनी विधिवत पूजा करत त्यांना पुष्पहार अर्पण केले। यावेळी वारकरी महाराज मंडळी यांनीही गोमाता पूजन केले। सनई चौघडे वाजवत 25 वर्षापासून मंदिराच्या बाहेर समस्त बडवे उत्पात सेवादारी यांच्या वतीने वसुबारस हा सण गाय वासराची पूजा करून साजरा केला जातो। आजचा दिवस वसुबारसेचा आहे, म्हणजे दिवाळीच्या आरंभाचा दिवस। खऱ्या अर्थाने दिवाळी ज्याला सुरू होते तो आजचा दिवस। कोणताही धार्मिक संस्कार गायीच्या पूजेशिवाय पूर्ती होत नाही। त्यामुळे हिंदू धर्मातला असणारा दिवाळीचा सण आरंभीला गायीच्या पूजनाने होतो, कारण सकल हिंदूंचं जीवन गायी भोवती केंद्रित असलेलं आहे। गाय ही पुण्य पावन आहे, कारण त्याचे अनेक विषय आहेत, ते मनुष्याच्या आरोग्यासाठी आरोग्य संपन्नतेसाठी आवश्यक आहे। तसंच समुद्र मंथनातून देवदानवानी केलेल्या मंथनानंतर जी 14 रत्न उत्पन्न झाली, त्यातलं एक महत्वाचं रत्न म्हणजे कामधेनू आहे। कारण कामधेनू हे रत्नही आहे आणि सकल मानव जातीच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारं असं आहे। आईच्या दुधानंतर कोणाचं दूध, तर आईच्या दुधानंतर गाईचं दूध, आणि म्हणून गाईचं आणि वासराची पूजा करून आजच्या दिवसाची सुरुवात किंवा दिवाळीची सुरुवात होती। गेली 20-25 वर्ष पश्चिम द्वार येथे यासाठी जागृती करून आपण अनेक गायी इथं आणून धार्मिक धर्माचार्य जे आहेत या सगळ्यांच्या हातून आणि गावातल्या महिला मंडळी, गावातले भक्त लोक इथे येऊन गायींची पूजा करतात। त्याचा आरंभ आज इथं होतोय।